नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, या मार्च महिन्याचा पहिला आठवडा महिला सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ तसंच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात सुद्धा येतं. 2020मध्ये बंगळुरू इथे संपन्न झालेल्या वेम्पॉवर या समारोहात बेस्ट मॉम ऑफ द वर्ल्ड हा किताब जाहीर करण्यात आला आणि हा किताब जाहीर झाला तो चक्क एका पुरुषाला. याचविषयी एक अतिशय सुंदर पोस्ट वाचनात आली जी नरेंद्र गायकवाड यांनी शब्दबद्ध केली आहे. ऐकूया. बेंगळुरू इथे संपन्न झालेल्या वेम्पॉवर या समारोहात बेस्ट मॉम ऑफ द वर्ल्ड हा किताब जाहीर करण्यात आला आणि तोही एका पुरुषाला. आता बेस्ट मॉम म्हटलं की या पुरस्काराची मानकरी महिलाच असेल असं वाटत असताना तो एका पुरुषाला म्हणजे पुणे शहरातल्या आदित्य तिवारी यांना जाहीर झाला. आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट आहे. 2016मध्ये 22 महिन्याच्या अवनीशला त्यांनी दत्तक घेतलं. मूल दत्तक घेताना कोणताही पालक सुदृढ बाळाचीच निवड करेल की नाही, पण आदित्य यांनी चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असणाऱ्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला दत्तक घेण्यासाठी एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला, पण शेवटी त्याची ममता जिंकली. साधारण 1.5 वर्षाच्या संघर्षानंतर 1 जानेवारी 2016 रोजी आईनं अनाथालयात सोडलेल्या अवनीशला आदित्यनी घरी आणलं. दत्तक कायदा आणि समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच, पण अवनीशला आईची कमतरता न भासू देणाऱ्या आदित्यमधल्या ममतेनं या सर्वांवर मात केली. आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. पण अवनीशचं पालकत्व स्वीकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्यानं नोकरीवर पाणी सोडलं. स्पेशल मुलांच्या आईवडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. हे करत असताना त्याला लक्षात आलं की भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागच नाहीये. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. यासाठी आदित्यनं ऑनलाईन याचिका दाखल केली. त्याचा परिणाम म्हणजे आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आलाय. अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत. सिंगल पॅरेंटिंग हे काही लिंग आधारित काम नाहीच असं म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल ईश्वरानं दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो असं सहज बोलून जातो. आदित्यनं स्वतःला कधीच कोणत्या भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही, ना आई ना बाबा. तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत होता. एक चांगलं पालक कसं बनायचं हे अवनीशनं एक पालक म्हणून आदित्यचा स्वीकार करत शिकवलं. आजपर्यंत आदित्य आणि अवनीश यांनी 22 राज्यांची सफर केली आहे. जवळजवळ 400 ठिकाणी कार्यक्रम आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातल्या 10,000हून अधिक पालकांशी जोडले गेलेत. मानसिकरित्या असमर्थ असणाऱ्या मुलांचा सांभाळ करण्याच्या पद्धतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित सुद्धा करण्यात आलं होतं. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करू शकते अशी आपल्याकडे मान्यता असताना आपल्या स्पेशल मुलाचा आदित्यनं एक सिंगल पॅरेंटनं अतिशय व्यवस्थित काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारीच्या या कर्तृत्वाची दखल घेत 2020मध्ये बेंगळुरू इथं वेम्पॉवर या जागतिक महिला दिनाच्या समारोहात जगातली सर्वश्रेष्ठ आई या किताबानं आदित्य तिवारीला अर्थात एका पुरुषाला गौरवलं. आणि म्हणूनच आदित्य तिवारी यांच्यातल्या माणुसकीला, त्यांच्यातल्या ममतेला आणि अर्थातच त्यांच्यातल्या आईपणाला सलाम.
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.